So today we'll start with new chapter, that is current, electricity and its effects. So in that, first of all, write down what is electric करंट. आपण लास्ट चॅप्टर पर्यंत जेवढं पण बघितलं होतं त्याच्यामध्ये आपला जो पण चार्ज होता तो कसा होता? इट वॉज स्टेशनरी, इट वॉज ॲट रेस्ट. आता त्याला खूप आराम करू दिला आपण. आता काय करणार आहे आपण? येस, जसे आता गणपती संपले तसं आता कसं पुन्हा जसे तुम्ही आता कामाला लागणार, अभ्यासाला लागणार, तसंच आता आपण चार्जला पण आता कामाला लावणार. मग आता करंट कधी प्रोड्यूस होत असतोय? हा, पर युनिट टाइम. पक्का एवढंच आहे. लिहा, द रेट ऑफ फ्लो ऑफ इलेक्ट्रिक चार्ज, द रेट ऑफ फ्लो ऑफ इलेक्ट्रिक चार्ज, द रेट ऑफ फ्लो ऑफ इलेक्ट्रिक चार्ज. आणि ते रेट कशा सोबत घेतला जाईल आपला? इसके साथ लेंगे. रेट विल बी ऑलवेज कन्सिडर्ड विथ टाइम. तर मग इथे फॉर्म्युला काय बनेल इलेक्ट्रिक करंट? लिखो फिर. काय लिहिणार? इलेक्ट्रिक करंट. आणि इलेक्ट्रिक करंटला कशाने रिप्रेझेंट केलं जातं? इट इज ऑलवेज रिप्रेझेंटेड युजिंग कोणता आहे? हा, it will be Q upon T, and it is also given as N into E divided by T, where N is the number of electrons flowing through the cross section. आणि एका इलेक्ट्रॉन वरती चार्ज किती असतो? -1.6 into 10 to the power -19 coulomb. Okay, so electric current has magnitude, right? magnitude असते, हाँ होता है. it has direction, डायरेक्शन भी होती है. सो ये तो वेक्टर क्वांटिटी हुई, राइट? क्यू, ये 9 साफी क्यू का बर? Because it does not follow the vector law of addition. लिहा, काय सगळ्यात पहिले लिहायचं आहे? याचा एसआय युनिट काय आहे? इट इज एम्पियर. आणि इट इज अ स्केलर क्वांटिटी. So what is the general direction of current?
म्हणजे करंट कुठून कुठे फ्लो होत असतो आपण हे कसं ओळखायचं की करंट यहाँ से यही ही फ्लो होगा. हा काय पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह पक्का. हा हा इन द अपोजिट डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स असं म्हणू शकतो किंवा फ्रॉम हायर पोटेंशियल टू लोअर पोटेंशियल ये भी कह सकते हैं. त्याच्यामध्ये लिहा किंवा असं म्हणू शकतो जर इन द अपोजिट डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे तर इन द डायरेक्शन ऑफ पॉझिटिव्ह चार्ज म्हणू शकतो आपण ऐसा कह सकते हैं. तो ऐसा भी कहा जाता है. ठीक है. त्याच्यामध्ये लिहा डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक करंट. डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक करंट डॅश करून खाली लिहा. डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक करंट इज करून लिहा डॅश करून. डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक करंट इज डॅश खाली 1 opposite to the flow of electrons. Opposite to the flow of electrons. Second, in the direction of flow of positive charge. किंवा थर्ड करून लिहा फ्रॉम हायर पोटेंशियल टू लोअर पोटेंशियल. फ्रॉम हायर पोटेंशियल टू लोअर पोटेंशियल. अब यूपीएससी ऐसे में क्या करेगा तीनों भी दे देगा लास्ट में क्या लिखेगा ऑल ऑफ दिस. तो क्या करोगे ऑल ऑफ दिस राइट. आणखीन काही काही प्रकारचे क्वेश्चन्स विचारले जातात तुम्हाला. आपण इथे काय लिहिलंय करंट इज इक्वल्स टू क्यू अपॉन टी. तर ह्या फॉर्म्युल्यावरून पण तुम्हाला क्वेश्चन विचारते कसा तर बघा की इन विच ऑफ द फॉलोइंग केस द करंट फ्लोइंग थ्रू द कंडक्टर इज 1 एम्पियर. ठीक आहे. आता तुम्हाला काय दिल बघा 1 कूलम चार्ज पासिंग इन 1 hour. 1 कूलम चार्ज पासिंग इन 1 second. 2 कूलम चार्ज पासिंग इन half second and half कूलम चार्ज पासिंग इन 2 second. अब बताओ कोणता येईल. इट विल बी दिस. पण कधी कधी काय करतील यहां पे कर देगा मिनिट एंड तर आता ऑप्शन डी विल बी द करेक्ट आन्सर. समजलंय क्वेश्चन काय कुठे चेंज केला तर अशा प्रकारचे पण क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातात. कधी कधी तुम्हाला वर्क बद्दल पण असे क्वेश्चन्स विचारले जातील. कसं तर बघा की इन विच वन ऑफ द फॉलोइंग केस 1 जूल ऑफ वर्क इज डन. किती वर्क झालं पाहिजे 1 जूल. इट विल गिव यू 25 सेंटीमीटर डिस्प्लेसमेंट आफ्टर अप्लाइंग 2 न्यूटन ऑफ फोर्स. 50 सेंटीमीटर डिस्प्लेसमेंट आफ्टर अप्लाइंग 6 न्यूटन फोर्स. 6 नहीं यहाँ पे जरा अच्छा खासा करके देगा. इट विल से यू 20. Then 50 सेंटीमीटर displacement after applying
2 Newton of force and 25 centimeter displacement after applying 40 Newton of force. इथे 2 नाही ना इथे, let it be 2. आता म्हणा ऑप्शन ए तर नाही आहे, सांगा बरं आता 1 जूल वर्क कधी होईल? And you will find such type of question in your previous year. कधी होईल? 50 centimeter displacement by applying 2 Newton of force. कसं काय? 50 centimeter means 0.5 meter and 0.5 multiplied by 2 is 1. आता कधी कधी तुम्हाला याच्यामध्ये इकडे न्यूटन न देता सीजीएस युनिट काय आहे फोर्सचं? डायन आहे पक्का, अर्ग नाही आहे, डायनच आहे. मग अर्ग कशाचं आहे? ते एसआय युनिट झालं. सीजीएस युनिट अर्ग हे कशाचं आहे? वर्क और एनर्जी. तर तुम्हाला कधी कधी हे डायन्स मध्ये पण देऊन टाकते. सो इन दैट केस ऑल्सो यू नीड टू कॅल्क्युलेट इट वाइसली. तर डायन्स मध्ये 1 न्यूटन इक्वल्स टू हाउ मेनी डायन्स? बताओ तो जरा. 10 to the power 5. राइट. तर आता बघा क्वेश्चन कसा फिरवल. तर आता 50 मीटर म्हणेल आणि इकडे काय करेल? 2 into 10 to the power 4 देईल. कुठे 50 मीटर म्हणेल 2 into 10 to the power 5च ठेवेल. सो त्या केस मध्ये कशाला टिक करणार? हा झाला आता जरा भारी वाला क्वेश्चन. सांगा बरं. आतापर्यंत यूपीएससी न्यूटन मध्ये विचारत होते, इस बार डायन में पूछ लेगी. इसमें से कोई भी आंसर नहीं है. अगर मैं ये कहूँ तो झूठ बोल रहा है ना. हाँ काय होईल? का बरं नाही आन्सर? सांगा बरं जरा. लावा तर डोकं. जाऊ द्या थोडंसं आज इलेक्ट्रिक करंट बाजूलाच ठेवू आपण. बघूच आज तुमचं कॅल्क्युलेशन मध्ये कुठे डोकं चालतंय. हा ही तर 1 न्यूटनची व्हॅल्यू आहे. ओके. मग पुढे हे मग काय होईल? विल गेट 100 न्यूटन मीटर. इथे 100 न्यूटन मीटर भेटेल. इथे काय होतंय सांगा बरं. हा आणि जर मग मी हे चुकीचं हे प्रूव्ह केलं तर बघा काय केलं. आय मल्टिप्लाय बाय 10 डिवाइड बाय 10. जर 10 नी मल्टिप्लाय केलं अँड आय विल मेक दिस पॉवर 10 to the power 5 and divide by 10. So this becomes what? 1 न्यूटन. याच्या जागी मी फक्त n लिहितो. Now this 10 and this 0 cancelled out. So 5 2 जा. हवेत गोळीबार करायचा नाही. ठीक आहे. विचार करून उत्तर द्यायचं. कळलंय? एक्झाम मध्ये काय प्रश्न विचारतील? दिसायला दिसत होता सोपा. एक्झाम मध्ये जाऊन काय येतं आन्सर आहे. यूपीएससी हेच करत असते.
कि इतना डीप जाके तुम्हें फसाएगा यूपीएससी. सो क्वेश्चन दिसताना नेहमी खूप सोपा दिसतो. इट इज द ऑप्शन दॅट मेक्स इट डिफिकल्ट. तुम्ही जर साधा क्वेश्चन नीट बघितला, मोस्ट ऑफ द क्वेश्चंस आस्क्ड इन द यूपीएससी विल लुक लाइक ये क्या छोटे बच्चों के सवाल पूछ रहे. बट व्हेन इट विल कम टू ऑप्शन, हर ऑप्शन आंसर दिखने लग जाएगा. ठीक आहे. याच्यामध्ये होत होतं की भाई साला बी पण कुठे ना कुठे जो वाचून नाही आलेला, एक्झॅक्ट माहिती नाहीये, तो का म्हणेल साला बी पण तर सारखंच दिसतंय आणि सी पण तर सारखंच दिसतंय. इकडे पण 50 आहे, तिकडे पण 2 आहे, पुढे पण 10 आहे. फरक कुठे होता? पॉवर मध्ये होता. पॉवर एका ठिकाणी 4 होती आणि एका ठिकाणी 5 होती. जर कोणी ते बघितलं नाही, ऑप्शन नुसतं टिक करायला गेलं तर काय होईल? गडबड होईल. ओके, नेक्स्ट हेडिंग टाका, टाइप्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. किती प्रकारचा असतोय करंट? कोणत्या कोणत्या? हा, yes, alternating current and direct current. In that, write down first, it is the direct current. Types of electric current. 1 कोणता आहे? डायरेक्ट करंट. मध्ये लिहा an electric current whose magnitude and direction does not change with time. लिहिलंय? an electric current whose direction and magnitude and direction does not change with time. Okay. आणि I will tell you one thing की या चॅप्टर मधनं you can surely expect 2 to 4 questions. So लास्ट चॅप्टर मधनं तरी क्वेश्चन्स याचे प्रोबॅबिलिटीज कमी आहेत, बट या चॅप्टर मधनं 2 ते 4 प्रश्न प्रत्येक पेपर मध्ये असतात. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू मेक शुअर दॅट यू नो दिस चॅप्टर व्हेरी वेल. सो याच्यातला एक पण कन्सेप्ट सोडायचं नाही आणि बारीक बारीक जे पण येईल आय विल कीप ऑन टेलिंग यू की दिस इज इम्पॉर्टंट, यू नीड टू मार्क दिस. नेक्स्ट इज अल्टरनेटिंग करंट. सेकंड, अल्टरनेटिंग करंट. याच्यामध्ये काय होईल? हा, काय होईल? मागच्या मध्ये काय होतं? चेंज कंटिन्युअसली. याच्यामध्ये लिहा, काय लिहिणार? an electric current whose magnitude changes continuously. And direction. Whose magnitude changes continuously and direction changes periodically. And direction changes periodically. Okay, so now we have studied what is electric potential,
and electric potential difference, right? आता फक्त इथे आपण इलेक्ट्रिक पोटेन्शियल आणि इलेक्ट्रिकल पोटेन्शियल डिफरन्स काय असतं हे मागच्या चॅप्टर मध्ये शिकलो. बट इथे आता आपण वी विल बी स्टडिंग अबाउट द इंस्ट्रुमेंट्स ऑल्सो. सो व्हॉट इज द इंस्ट्रुमेंट यूज टू कॅल्क्युलेट द पोटेन्शियल डिफरन्स? It is the voltmeter. And wait, to calculate the potential difference, we need only one point or we need two different points? We always need two different points. एका point वरती we are only able to calculate the electrical potential. We will never be able to calculate potential difference. Okay. त्याच्यामध्ये लिहा आता एक पॉइंट लिहा तिथेच. लिहा voltmeter is a device. Voltmeter is a device used to. Voltmeter is a device used to measure. Voltmeter is a device used to measure potential difference between two points. It's used to measure the potential difference between two points. आता व्होल्टमीटर झालं. एममीटर कशासाठी वापरलं जातं? टू मेजर द इलेक्ट्रिकल करंट. त्याच्या खालीच लिहा एममीटर. एममीटरची स्पेलिंग काय? AMM. AMMETER. एममीटर. काय लिहिलंय? एममीटर इज अ डिव्हाइस यूज टू मेजर इलेक्ट्रिकल करंट किंवा इलेक्ट्रिक करंट. आता एममीटर व्होल्टमीटर बद्दल आणखीन काही पॉइंट्स आहे, बट दॅट विल डिस्कस लेटर ॲज अ चॅप्टर गोज ऑन. नेक्स्ट हेडिंग टाका आता. काय? Ohm's law. What is Ohm's law? तो नहीं है तो ओम 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 तो नहीं है. ओके. जादूला बोलवायचा लॉ है ना? ठीक आहे. या त्याच्यामध्ये ओम्स लॉ. द इलेक्ट्रिक करंट flowing through a conductor the electric current flowing through the conductor कसा असतो? फास्ट एकदम है ना. is directly proportional टू द. कशाशी डायरेक्टली प्रपोर्शनल असतो? पोटेन्शियल डिफरन्स applied directly proportional to the potential difference applied
potential difference applied across its ends, across its ends. तो अभी इसे मैथ्स की भाषा में कैसे लिखेंगे? V म्हणजेच काय ना, उलट झालं ना. अपन काय लिहिलंय? करंट फ्लोइंग थ्रू द कंडक्टर ना. तो सबसे पहले करंट आएगा एंड करंट इज रिप्रेझेंटेड यूजिंग I डायरेक्टली प्रोपोर्शनल. या आणखी काय म्हणतात? या साइनला काय म्हणतात? अल्फा. I directly proportional to V, and to remove that proportionality sign we use a constant that is, wow, it is the R, where R stands for resistance. And what if I tell you this R resistance is not constant? मग ऐसा नहीं होता है ना? बट ऐसा ही होता है. दिस आर रेजिस्टेंस इज नॉट कांस्टेंट. रेजिस्टेंस डिपेंड्स अपॉन सम अदर थिंग. वो हम बाद में पढ़ेंगे, बताता हूं. लिहिलंय हे लिहून घ्या एकदा. V डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, सॉरी, I डायरेक्टली प्रोपोर्शनल टू V एंड अरे ये कुछ गलत हो गया ना. सॉरी 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 सॉरी, मी पहिले बघितलंच नाही. वही बोलो कि ये ऐसा क्या हो रहा है. ये सो असंच लिहा. V डायरेक्टली प्रोपोर्शनल टू I and V is equals to IR. सॉरी सॉरी सॉरी, असं लिहा. जर असं केलं असतं तर I 1/R करावं लागलं असतं आपल्याला. हे म्हणजे माझ्या स्वतःचं काय होतं, मी लिहितोय बट आई डोंट नो व्हाट आई एम राइटिंग बिकॉज आई ऑलवेज गो विद द फ्लो. अगर कहीं पे एक छोटी सी गलती हो गई एंड इट वेंट अननोटिस तो आगे का पूरा गलत करते जाऊंगा मैं, बिकॉज आई ऑलवेज गो विथ फ्लो. मुझे असं डायरेक्ट पार्ट नाही. हा V इक्वल्स टू IR हे असं पार्ट आहे, पण आय वॉज गोइंग विथ द फ्लो. ठीक आहे. सो तुम्ही पण ती सवय लावा. म्हणजे एक गोष्ट जर शिकली तर त्याच्याशी रिलेटेड दुसरी, त्याच्याशी रिलेटेड दुसरी, त्याच्याशी रिलेटेड दुसरी. गो विद द चेन रिएक्शन की इसके बाद ये होगा, इसके बाद ये, इसके बाद ये, इसके बाद ये. त्याच्यामुळे काय होईल, तुम्हाला गोष्टी समजायला जास्त अवघड नाही जाणार, रट्टा मारायची सवय नाही लागणार. आता मी तुम्हाला एकदम विचारलं काय की मायोपिया झाल्यानंतर कोणती लेन्स वापरतात, हे तुम्ही डायरेक्ट पाठ केलेलं आहे ना. मायोपिया म्हणजे कॉन्केवस. सो आई नेवर डू दैट. मैं सगळ्यात पहले मायोपिया म्हणजे काय मैं वो सोचूंगा, उसके बाद में क्या, आई विल टेक टाइम. 1-2-5 सेकंद लागतील, बट द आउटकम विल ऑलवेज बी 100% ॲक्युरेट. आणि त्याच्यामुळे काय होईल, यू विल ऑल्सो रिवाइज अदर थिंग्स ऑल्सो. सो ही सवय लावा. ऑल्सो डू इट विथ युअर मॅथ्स. याच्यामुळे मी तुम्हाला सांगतो ना की नंबर ऑफ क्वेश्चन्स तुमच्याकडे लिमिटेड आहे, बट सॉल्युशन्स यू कॅन मेक इनफायनाईट. सो हे तिथूनच होणार. आणि हे जेव्हा तुम्ही लावणार तर यू विल फाइंड मेनी अदर वेज टू रीच द सोल्युशन. आणि जेव्हा तुम्हाला वेगवेगळे रस्ते कळणार तुमच्या सोल्युशन पर्यंत जायचे, यू विल ऑब्वियसली फाइंड द शॉर्टेस्ट पाथ. आणि द कॅल्क्युलेटिंग द शॉर्टेस्ट पाथ इज इटसेल्फ गेटिंग द शॉर्ट ट्रिक्स. शॉर्ट ट्रिक्स अशा आभाळातून नाही पडत. हे तेच असतं की असे 4-5 वेगवेगळ्या रस्त्याने जाऊन बघायचं की आन्सर सगळ्यात पहिले कुठून भेटेल. ठीक आहे. येस, ओम्स लॉ. ओम्स लॉ मध्ये काय होईल, V इक्वल्स टू IR
इथून हे तर कळालंय आपल्याला. ओके, V इक्वल्स टू IR. वी नो दॅट V is directly proportional to I, right? But what about the relation between I and R? कसं असेल? I is inversely proportional to R. म्हणजेच काय? करंट वाढवला तर रेजिस्टन्स कमी होईल. रेजिस्टन्स कसं काय कमी होईल? रेजिस्टन्स वॉज द कॉन्स्टंट. बघा, याच्यासाठी एक कंडिशन असते. व्हॉट यू आर सेइंग की इफ वी इन्क्रीज द करंट रेजिस्टन्स विल डिक्रीज. रेजिस्टन्स डिक्रीज तेव्हाच होईल गिवन दॅट द पोटेन्शियल डिफरन्स अप्लाइड अक्रॉस द सर्किट इज कॉन्स्टंट. तेव्हाच पॉसिबल आहे हे, नाहीतर असं नाही होणार की करंट बढ़ा दिया रेजिस्टन्स घट रहा है, असं नसते होत कधी. ठीक आहे, इट इज ओनली पॉसिबल व्हेन V is कसं पाहिजे? V is कॉन्स्टंट. सो कधी कधी तुम्हाला हे पण विचारलं जाईल, ये भी पूछ लेगा कि इफ V is constant what is the relation between current and resistance. ये भी पूछ लेगा. आता R तर दरवेळेस कॉन्स्टंटच राहणार आहे, राईट? रेजिस्टन्स इज गोइंग टू बी कॉन्स्टंट. सर्किट मध्ये इफ वी डोंट डू एनी छेडछाड विथ द सर्किट, मला सांगा त्याच्यातलं रेजिस्टन्स कमी जास्त होईल का? नाही. व्हॉट वी कॅन रिड्यूस ऑर इन्क्रीज इज द पोटेन्शियल डिफरन्स. आणि पोटेन्शियल डिफरन्स कमी जास्त केल्यामुळे कशावरती इफेक्ट पडेल? करंट वरती. रेजिस्टन्स वरती कसं काय दादा? आताच म्हणला ना रेजिस्टन्स कॉन्स्टंट आहे. तर मग आता उरलं काय? आता V इज ऑल्सो डायरेक्टली प्रोपोर्शनल टू R if I is constant. हे लक्षात ठेवायचं. and I is inversely proportional to R given that V is constant. Okay, okay, next लिहा. नेक्स्ट हेडिंग टाका आता रेजिस्टन्स. हे लिहिलंय ना, I is inversely proportional to R given that V is constant. हे वाले लिहिले ना स्टेटमेंट, ये भी पूछ लेगा. त्याच्यामध्ये गिवन दॅट V is constant असे थोडेसे 2-4 भारी शब्द वापरले की म्हणणार हा ये तो पढ़ा है नहीं था, बट त्याचा अर्थ असा आहे. रेजिस्टन्स. रेजिस्टन्स मध्ये लिहा. याच्यामध्ये काय लिहिणार या रेजिस्टन्स के लिए? लिहा प्रॉपर्टी ऑफ कंडक्टर. प्रॉपर्टी ऑफ कंडक्टर by virtue of which by virtue म्हणजे काय? means because of which. because of which असं नाही सांगितलं, मग आम्हाला फॅन्सी शब्द वापरायची सवय. ठीक आहे. कंडक्टर by virtue of which it opposes. कशाला अपोज करताय? फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट. थांबा. इट इज द फ्लो ऑफ चार्ज, नॉट करंट. फ्लो ऑफ चार्ज. आणि त्याच्या खालच्या लाईन वरती लिहा. दिस स्टेटमेंट विल हेल्प यू इन अंडरस्टँडिंग द कन्सेप्ट्स
इफ यू आर प्रिपेयरिंग फॉर JEE, असं तो वो तो नहीं कर रहे मालूम है, बट मधून कुठून हुकी आली तुम्हाला, आज तेरा भाई JEE की प्रिपरेशन करेगा, तर त्या केस मध्ये यू शुड नो दिस. ठीक आहे. पहिला अटेम्प्ट जर नाही निघाला, कोणाचा अभ्यास नाही करता, हा, आप तो IIT बॉम्बे फिक्स. ठीक आहे. त्याच्यामध्ये लिहा इट अरायझेस, खालच्या लाईन वरती लिहा इट अरायझेस ड्यू टू म्युच्युअल कोलिजन्स ऑफ इलेक्ट्रॉन्स which drift through the conductor, ओके. ड्रिफ्ट म्हणजे काय, है ना, मला वाटलं होतं कोणीतरी करणार आहे म्हणून असं, आणि बरोबर आय वॉज एक्सपेक्टिंग इट फ्रॉम यू. सेम कीड़े है हमारे. ठीक आहे. ड्रिफ्ट म्हणजे काय की एका ठिकाणून, आता इलेक्ट्रॉन्स इज नॉट लाईक अ बाईक और कार, किंवा त्यांच्याकडे कार अवेलेबल नाहीये की कार मध्ये बसले आणि चलत्या स्टेशन पर्यंत सोड. सो दे आर सेड टू बी ड्रिफ्टिंग म्हणजे काय, घसडत घेऊन जाणे थोडक्यात. ठीक है. आता वो तो किसने जाके देखा नहीं, ऐसा साइंटिस्ट लोग कहते हैं, हमें भी मानना पड़ता है. ठीक है. एंड राइट डाउन रेजिस्टन्स R इज इक्वल्स टू, आता सध्या पुरता जो आपण फॉर्म्युला लिहिणार आहे, दिस इज नॉट द एक्झॅक्ट फॉर्म्युला फॉर रेजिस्टन्स, बट वक्त की बातें है, लिखो इस बार लिखा म्हणतोय मी पण, लिखो R इज इक्वल्स टू V अपॉन I. इट इज फ्रॉम ओम्स लॉ. हा खरा फॉर्म्युला नाहीये रेजिस्टन्स. आय विल टेल यू व्हॉट इज द ओरिजिनल फॉर्म्युला फॉर रेजिस्टन्स. R इज इक्वल्स टू V अपॉन I. ओके. त्याच्या खाली लिहा SI युनिट ऑफ रेजिस्टन्स. SI युनिट ऑफ रेजिस्टन्स इज ओम. 3 वेळेस नाहीये. ठीक आहे. एकदाच लिहायचंय ओम. आणि हा वाला ओम नका लिहू फक्त, असतात कोणी कलाकार ओम. ठीक आहे. इट इज OHM. संतल्या इट इज अ स्केलर क्वांटिटी. इट इज अ स्केलर क्वांटिटी. And our next topic is रेजिस्टिविटी. अब बताओ रेजिस्टिविटी क्या हो गए. रेजिस्टन्स तर आपण शिकलो. काय होतं रेजिस्टन्स? इट वॉज अ कॉन्स्टंट ऑन विच द voltage and current was directly proportional to each other. मतलब रेजिस्टिविटी काय असते? हा,
अजून कंडक्टिव्हिटी यायची बाकी आहे. पुढच्या गावाला पहिलेच पोहोचला तू, अलीकडच्या गावावरून जायचं तर आपण आतापर्यंत काय बघत होतो की रेजिस्टन्स वॉज द कॉन्स्टंट, राइट. वी इंट्रोड्यूस्ड आर एज द कॉन्स्टंट. बट अगर मैं कह दूं कि आर यहां पे कांस्टेंट है ही नहीं, इट इज नॉट कांस्टेंट. जो कांस्टेंट है वो है रेजिस्टिविटी. रेजिस्टेंस इट इज नेवर कांस्टेंट, बट व्हाट रिमेन्स कांस्टेंट इज द रेजिस्टिविटी. मग रेजिस्टिविटी काय आहे? इट इज द अल्टिमेट कॉन्स्टंट. प्रत्येक एलिमेंटचा किंवा प्रत्येक मटेरियलची जी रेजिस्टिविटी आहे दॅट इज द कॉन्स्टंट. आणि रेजिस्टिविटी कशावरती डिपेंडंट आहे? इट इज बेसिकली काय कशावरती डिपेंडंट आहे? Yes, it is dependent upon the temperature and the resistivity. It is dependent on the temperature and material ऑफ द सबस्टन्स. या दोन गोष्टींवरती काय डिपेंडंट आहे? आपलं रेजिस्टिविटी. तर रेजिस्टिविटी तर कॉन्स्टंट आहे इफ द टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट, बट रेजिस्टन्स इज नॉट कॉन्स्टंट इवन फॉर कॉन्स्टंट टेम्परेचर. तर का बरं? दॅट विल स्टडी नाउ. सगळ्यात पहिली रेजिस्टिविटी हेडिंग टाकली आहे, तर त्याच्यामध्ये लिहा रेजिस्टिविटी is the resistance. Resistivity is the resistance of a conductor. It is the resistance of a conductor of unit length and unit area of cross section. And unit area of क्रॉस सेक्शन. मग आता रेजिस्टन्स आपण अगोदर फॉर्म्युला काय लिहिला रेजिस्टन्सचा? आर इज इक्वल्स टू V बाय I. बट इस बार हम लिखेंगे रेजिस्टेंस का ओरिजिनल फॉर्मूला, एंड दैट इज रो इनटू L अपॉन A. जे आपण वरती स्टेटमेंट लिहिली काय होतं? रेजिस्टिविटी इज द रेजिस्टन्स ऑफ अ कंडक्टर ऑफ युनिट लेंथ अँड युनिट एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. तर आता इथून रेजिस्टिविटीचं SI युनिट काय येईल? कसं आलं ते? रेजिस्टन्सचं युनिट काय? ओम. याला काय म्हणतात? दिस इज द ओमेगा. आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. लेंथ कशामध्ये असेल? मीटर्स मध्ये, अँड एरिया इन मीटर स्क्वेअर. तर आपल्याला आता वी नीड टू फाइंड आउट द युनिट ऑफ दिस. सो इथून काय होईल? मीटर स्क्वेअर आणि मीटर कॅन्सल आउट होईल आणि याचं आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. सो दिस मीटर विल बी मल्टिप्लाइड बाय दिस ओमेगा, and from here we get that the SI unit of resistivity is
ओम मीटर. लिहा SI युनिट ऑफ किंवा इट्स SI युनिट असं पण लिहू शकता. कोई भी लिख लो. SI यूनिट ऑफ ओमेगा खरा असं किंवा रजिस्टिविटी लिहा, वॉट एवर, गलत तो नहीं हो जाएगा कुछ. एज ओ मीटर. तुम्हाला सांगा आता लेंथ आणि एरिया ऑफ क्रॉस सेक्शन जर आपण चेंज केला तर व्हॉट विल इट अफेक्ट? इट विल अफेक्ट द रेजिस्टन्स और द रेजिस्टिविटी? रेजिस्टिविटीला नाही. पक्का? सो लिहा रेजिस्टिविटी इज नॉट डिपेंडेंट. Resistivity is not dependent on डॅश करून लिहा खाली 1 लेंथ ऑफ कंडक्टर and 2 area of cross section आणि त्याच्या पुढे ब्रॅकेट मध्ये लिहायचं थिकनेस. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ब्रॅकेट मध्ये लिहायचं थिकनेस ऑफ द कंडक्टर. मग ही कशावरती डिपेंडेंट आहे रेजिस्टिविटी? इट इज खाली लिहा रेजिस्टिविटी इज डिपेंडेंट ऑन, और ये भी लिख सकते हो रेजिस्टिविटी डिपेंड्स ऑन 1 is the temperature of the conductor and second material of the conductor. Depends on temperature of the conductor and 2 material of the conductor. आणि ह्या बारीक बारीक गोष्टींवरनं तुम्हाला क्वेश्चन विचारले जाण्याचे चान्सेस खूप जास्त असतात की इफ वी चेंज द लेंथ अँड एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ द गिवन कंडक्टर इट विल अफेक्ट. काय काय अफेक्ट करेल? इट विल अफेक्ट द रेजिस्टन्स बट नॉट द रेजिस्टिविटी. ऑप्शन कसे देतील तुम्हाला? ए रेजिस्टन्स, बी रेजिस्टिविटी, सी बोथ अँड डी नाइदर. Neither A nor B. वैसे में क्या करोगे आप? You will only choose the option A, that is the resistance. आपण आता मागे हे लिहिलं होतं इन्सुलेटर्स, राईट? तर इन्सुलेटर्स मध्ये काय लिहिलंय आपण? कुठे लिहिलंय? अरे सगळ्यात लास्ट टॉपिक आहे ना. हा, काय काय लिहिलंय त्याच्यामध्ये? इन्सुलेटर्स आर ऑल्सो कॉल्ड डायइलेक्ट्रिक्स. ओके, आणि लास्ट पॉइंट काय लिहिलंय आपण? कंडक्टिव्हिटी ऑफ डायइलेक्ट्रिक इज व्हेरी लो. म्हणजे याचा अर्थ काय? त्याचा रेजिस्टन्स कसा असेल? इट हॅज अ व्हेरी हाय रेजिस्टन्स. आणि जर रेजिस्टन्स हाय असेल तर रेजिस्टिव्हिटी पण कशी असेल? पक्का किलो असेल. जर एखाद्या मटेरियलचा रेजिस्टन्स हाय असेल तर त्याची रेजिस्टिव्हिटी कशी असेल? इट विल बी हाय और लो. सांगता येत नाही, मग लिहिता येत. हा,
अरे जर यू आर नॉट गेटिंग द क्वेश्चन, अगर मैंने ये बता दिया तो आंसर सामने ही है. दैट इज द रीजन बिहाइंड दैट आंसर. मी जे बोलणार होतो आता, बट माय क्वेश्चन स्टिल रिमेन्स द सेम. इफ काय होता माझा क्वेश्चन? क्वेश्चन बोल गया मैं. हाँ, इफ रेजिस्टेंस इज हाई देन व्हाट अबाउट इट्स रेजिस्टिविटी. किंवा उलटा पण सांगू शकता, इफ रेजिस्टिविटी इज हाय व्हाट अबाउट इट्स रेजिस्टन्स. हा, हाय असणार. हे बघू शकता तुम्ही, दे आर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इच अदर. म्हणजे त्याचा अर्थ काय? जर रेजिस्टन्स वाढला याचा अर्थ काय आहे? रेजिस्टिविटी सुद्धा वाढणार. इफ लेंथ अँड एरिया ऑफ क्रॉस सेक्शन रिमेन्स द सेम, at that point only resistance and resistivity are directly proportional to each other, or else they are not. कंडिशन काय आहे की हे दोघं कॉन्स्टंट पाहिजे. इफ वी टेक लेंथ अँड एरिया ॲज कॉन्स्टंट, आपण दोन कंडक्टर्स घेतले ज्यांची लेंथ आणि एरिया आपण सेम ठेवली, but one has less resistivity and the another substance has high resistivity. In that case the material with high resistivity will offer high resistance. काय बोललो मी? The material with the high resistivity offers high resistance. समझ लें? इसके बारे में हम और बातें कल करेंगे. ठीक है. आज काय काय कळालं आपल्याला? रेजिस्टन्स नाही, रेजिस्टिविटी अँड रेजिस्टन्स के बारे में. बाकीचं तर तुम्ही सगळं शाळेतून शिकून आलेच. हे नव्हतं माहिती ना? माहिती होतं? वाव, सगळे हुशार मुलं बसलेत आज क्लासमध्ये, है ना? बघा, रेजिस्टन्स इज इक्वल्स टू I इज इक्वल्स टू रो इनटू L बाय A. मीन्स व्हॉट? रेजिस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू एरिया. म्हणजे काय? लेंथ वाढवल्यानंतर रेजिस्टन्स पण वाढणार, आणि जर एरिया ऑफ क्रॉस सेक्शन वाढवलं तर रेजिस्टन्स कमी होणार. राईट. त्याच्यानंतर आपण रेजिस्टिविटीचा युनिट कॅल्क्युलेट केला. व्हॉट वॉज इट? इट वॉज द ओम मीटर. त्याच्यानंतर रेजिस्टिविटी कोणत्या फॅक्टर्स वरती डिपेंडंट आहे? टेम्परेचर अँड द मटेरियल ऑफ द कंडक्टर. आणि रेजिस्टिविटी कोणावरती डिपेंडंट नाहीये? लेंथ अँड एरिया ऑफ कंडक्टर. पण मग लेंथ आणि एरियावरती मग डिपेंडंट काय? इट इज द रेजिस्टन्स विच इज डिपेंडंट ऑन लेंथ अँड एरिया, अँड रेजिस्टन्स इज ऑल्सो डिपेंडंट ऑन द रेजिस्टिविटी ऑफ द मटेरियल. म्हणजे जर R रेजिस्टिविटीवर डिपेंडंट आहे तर R इज ऑल्सो डिपेंडंट ऑन टेम्परेचर अँड मटेरियल, अँड ऑल्सो डिपेंडंट ऑन लेंथ अँड एरिया. म्हणजे रेजिस्टन्स कशावरती डिपेंडंट आहे? इट इज टोटली डिपेंडंट ऑन 4 फॅक्टर्स, दॅट इज टेम्परेचर, मटेरियल, लेंथ अँड एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. बस. And resistivity dependent on 2 factors, that is temperature and material, and independent of length and area. जर टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवलं तर रेजिस्टिविटी बिकम्स द अल्टिमेट कॉन्स्टंट. रेजिस्टिविटी कभी भी चेंज नहीं होगी वॉट एवर यू डू. इट इज द बेसिक प्रॉपर्टी ऑफ एनी मटेरियल. ओके. तर आज आपण आता एवढंच, याच्यावरतीच थांबू आपण. विल स्टडी मोर अबाउट इट टुमॉरो. ओके. चलो बाय बाय, आज के लिए इतना.